लाडकी बहिणींना लाडक्याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलेला आहात की सर आम्हाला 13वा हप्ता कधी भेटणार आहे आणि कुणाला भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, याच्यानुसार याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि तुम्हाला आपलं नाव या ठिकाणी चेक करायचंय आणि ज्या ज्या ताईंचं या ठिकाणी याद्यामध्ये नाव असेल त्यांनाच 13वा हप्ता भेटणार आहे। बऱ्याच ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये, त्या 12वा हप्त्या भेटणाऱ्या ताईंना 13वा हप्ता भेटणार आहे का नाही याबद्दल पण एक नोटीस या ठिकाणी काय आलेली बातमी आलेली आहे, ती पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। लाडक्याताईंनो तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की जिल्ह्यानुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत। जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्याताईंना 13वा हप्ता हवाय पटकिरी कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि बघा, यावेळेस रक्षाबंधन आलेलं आहे। रक्षाबंधनाच्या वेळेस मागच्या वेळेस 2 हप्ते एकत्र भेटले होते, जुलै महिना आणि ऑगस्ट महिना। तर यावेळेस पण या ठिकाणी 5 ऑगस्टला जर वितरण सुरू झालं तर 2 महिन्याचे हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत। सरकारकडे आपण ही मागणी करत आहोत, तुमच्या सगळ्यांचं सहमत असेल तर नक्कीच आपल्याला सरकार या ठिकाणी ऐकणार आहे, कारण की आता निवडणुका जवळ आल्यात। लाडक्यांनो लक्षात घ्या, निवडणुका जवळ आल्यात, आपण जर मागणी केली सरकार 100% आपली मागणी पूर्ण करणार आहे। तर लाडक्यांनो वेळ न घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे। नेमकं काय व्हिडिओ मध्ये आहे, काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला, तर 13वा हप्ता म्हणजेच कोणता, जुलै महिन्याचा हप्ता, याच्या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं आहे आणि तुमचं जर नाव त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत। त्याच्यानंतर बघा, कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे ते तुम्हाला समजून येईल। यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचंय आणि 13वा हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल तुम्हाला अपडेट पण मी सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि लक्षात घ्या, बरेच टाइम म्हणतील की सर आम्हाला जिल्ह्यानुसार याद्या सापडत नाहीयेत, सर आम्हाला याद्यात नाव चेक करता येत नाही, सर आम्ही खूप अडाणी आहोत, सर आम्हाला मोबाईल पण वापरायला येत नाही, मग आम्ही काय करायचं। काळजी करू नका, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एकदम सांगणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। चला, तर व्हिडिओला आता सुरुवात करत आहोत। तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाभार्थी याद्या। लक्षात घ्या, 20 तारखेपर्यंत, प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेपर्यंत लाभार्थी याद्या जाहीर होत असतात, पण यावेळेस लेट का झालंय, सरकारचं थोडं मागे पुढे चालू होतं की निवडणुका आल्यामुळे काय केलं सरकारने, जरा पडताळणी करायची का नाही, पडताळणी करायची का नाही, याच्यामुळे 4-5 दिवस लेट झालेले। पण लक्षात घ्या, 20 तारखेपर्यंत सगळ्यांच्या याद्या पुढे येत असतात, पण यावेळेस थोडा लेट झालाय। 24-25 तारीख म्हणजे 24-25 जुलै सुरू झाला तरी पण याद्या आल्या नव्हत्या, तर आता याद्या यायला सुरुवात झालेली आहे। आपलं नाव या ठिकाणी चेक करू शकतात। तर बऱ्याच आता तुम्ही म्हणत असाल की सर हे लाभार्थी याद्यामध्ये नेमकं काय चेक करायचंय, तर लक्षात घ्या, आपली एक अधिकृत वेबसाईट असते बघा, प्रत्येक जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट असते। मी बऱ्याच वेळेस हा व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे, एक अधिकृत वेबसाईट असते। म्हणजे समजा एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही पुणेमध्ये राहत असाल तर पुण्याची जिल्हा परिषदची वेबसाईट असते, नगरपालिकेची असते, महानगरपालिकेची असते, अशा वेगवेगळ्या वेबसाईट असतात। जसं की समजा जालन्यामध्ये कोणी राहत असेल, कुणी पालघरला राहत असेल, कुणी रत्नागिरीला राहत असेल, कुणी धुळ्याला राहत असेल, कुठल्या पण तुमच्या जिल्हे असतात त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद त्या वेबसाईटवर किंवा तुमची जी महानगरपालिकेची नगरपालिकेची जी वेबसाईट असते त्या वेबसाईटवर तुम्हाला महिला व बाल विकास विभागामध्ये जायचंय। बघा, एक मोठी वेबसाईट असते, वेबसाईट आणि .government.in ह्या नावाने ती वेबसाईट संपत असते। तर त्या स्वरूपाची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्याची घ्यायची आहे। त्याच्यावर गेल्यानंतर बघा, वेगवेगळे तुम्हाला विभाग दिसतील त्या ठिकाणी, वेगवेगळे विभाग, बांधकाम विभाग असेल किंवा काही वेगवेगळे विभाग असेल, त्यातला तुम्हाला सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे महिला व बाल विकास विभाग, याच्यामध्ये तुम्हाला जायचंय। विभागामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी लाभार्थी यादी, मग त्यात वेगवेगळ्या तुम्हाला लाभार्थी यादी दिसतील, कोणती 12व्या हप्त्यासाठी असतील, 10व्या हप्त्यासाठी असतील, 11व्या हप्त्यासाठी, त्यातली तुम्हाला 13व्या हप्त्याची लाभार्थी यादी या ठिकाणी शोधायची आहे। 13व्या लाभार्थी यादी शोधल्यानंतर ती डाउनलोड करून घ्यायची। बघा, या ठिकाणी लाभार्थी यादीवर क्लिक करायचंय, तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाकायचंय, त्यानंतर आधार क्रमांक टाकायचाय। म्हणजे बघा, ज्यावेळेस तुमच्याकडे डाउनलोड होईल ती यादी, ते डाउनलोड झाल्यानंतर तुमचं आधार कार्ड, नाव वगैरे टाकायचंय, म्हणजे तुमचं डायरेक्ट त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव दिसेल। म्हणजे खूप साऱ्या लोकांचे त्या ठिकाणी नाव असले, त्याच्यामध्ये तुमचं नाव शोधण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव त्या ठिकाणी टाकायचं, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, म्हणजे तुमचं नाव त्या ठिकाणी दिसेल। आणि त्या यादीमध्ये तुम्हाला किती पैसे जमा झालेत,
तुमचा आधार कार्ड नंबर बरोबर आहे का, तुमचं नाव बरोबर आहे का, तुमचं इतर योजनेवर समोर काय आलेलं आहे का, हे सगळ्या गोष्टी चेक करायचे. तुमची बँक डिटेल्स बरोबर टाकलेले आहेत का, आतापर्यंत तुम्हाला 11वा हप्ता भेटलाय का, 12वा भेटलाय, किती हप्ते भेटले, ते सगळी अमाऊंट त्या ठिकाणी समोर येत असते. तर लाडक्या बहिणींनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी चेक करायच्या आहेत. आता बऱ्याच टाइम मध्ये की सर आम्हाला हे सापडतच नाही, कुठे चेक करायचं. बघा, जर तुम्ही याद्या वगैरे भेटल्या तर अशा स्वरूपाची याद्या तुम्हाला पाहायला मिळतील. आता ह्या याद्या बऱ्याच ठिकाणी कुणाकुणाला भेटत नाहीत किंवा कुणाकुणाला ऍक्सेस नसतो. म्हणजे कुणाकुणाला ते पाहता येत नाहीत. मग पाहता येत नसतील तर एक सोपी पद्धत सांगतो. आता बघा, जर तुम्हाला यादीमध्ये नाव नसेल बघता येत, ज्यांच्याकडे वेबसाईटवर पोर्टलवर जर लॉग इन करायचं क्रेडेन्शियल असतील, लॉग इन ज्यांना करते वेबसाईटवर, ज्यांनी वेबसाईटवर फॉर्म भरलाय त्यांनी वेबसाईटवर जाऊन चेक करायचंय. जर ज्यांनी नारीशक्ती ॲपवरून फॉर्म भरलाय किंवा अंगणवाडीमध्ये ऑफलाईन फॉर्म भरलाय, ते आता यांनी काय करायचंय, अंगणवाडी सेविकाकडे जायचंय. सोपं तुम्हाला सांगतो, कारण की बऱ्याच जणांना हे कळत नाही की कसं चेक करायचंय. एकदम सोप्या भाषेत सांगतो, अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे. त्यांना तुमचं नाव, आधार कार्ड नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर सांगायचे. ते तुम्हाला यादीमध्ये नाव आहे का ते चेक करतील किंवा तुमच्याकडे काही एरर वगैरे आला का ते चेक सांगतील. आता तुम्ही म्हणताल की सर अंगणवाडी सेविकाताईंना पण काही कळत नाही आमच्या, त्यांना पण जास्त ते नॉलेज नाहीये, ते म्हणतात मला पासवर्ड माहित नाही, मला हे माहित नाही, ते माहित नाही. त्यांना जर माहित नसेल तर तुमच्या गावातले, जर तुम्ही गावात राहत असाल तर एक ग्रामसेवक असतात बघा, जर शहरात राहत असतील तर तुमच्या शहरामध्ये असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक शहर प्रमुख असतो किंवा तुमचे तिथले नगरसेवक असतात, त्यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे. तर त्यांना पण माहित नसेल तर एक लक्षात घ्या, प्रत्येक तहसील ऑफिसला किंवा शहराच्या ऑफिसला एक महिला व बाल विकास विभाग असतो, महिलांचा विभाग असतो. त्या विभागामध्ये जायचंय आणि त्यांना सांगायचं आहे. तर अशा स्वरूपाची तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करायच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्या जर नाहीच ते सगळं जर समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढची अजून एक महत्वाची सोपी स्टेप आहे, ती पण तुम्हाला मी सांगतो, काळजी करायची गरज नाहीये. आता बघा, बऱ्याच ताईंना हे सगळं सांगितलं तुम्हाला. आता बऱ्याच ताईंचे काही कमी हे बघा, जर कोणाला ऑनलाईन जर कोणाकडे हे असेल, ऍक्सेस असेल, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन वगैरे वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरला होता, त्यांना जर बघायचं असेल अशा स्वरूपात तुम्हाला ते दिसतं. सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. नाव वगैरे दिसतंय, अप्रूव्ड आहे, नो आहे, सगळे स्टेटस वगैरे बघायचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी कंप्लीट असतील, डीबीटी असेल तर तुम्हाला 13वा हप्ता 100% भेटणार आहे. आता बऱ्याच त्यांच्या काही कमेंट्स आल्या होत्या, तर व्हिडिओ लाडक्यांनो काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि तुमचे लाभार्थीचे नावं तुम्ही चेक करून घ्या. लिस्ट आता हळूहळू सुरू झाले, सगळीकडे आलेले आहेत. ह्या नावात जर तुमचं जर डीबीटी कंप्लीट असेल, लाभार्थीच्या याद्यामध्ये नाव असेल किंवा तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असेल, 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये. आता बघा, या ठिकाणी बऱ्याच टाइमला मी प्रश्न विचारला होता, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा का. तर त्यांचे बघा या ठिकाणी कमेंट्स यायला सुरू झालेले. सहमत आहे, 13वा 14वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्यांनो, येणारा हप्ता जुलै आणि ऑगस्ट एकत्र 3000 रुपये भेटायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. श्री गुरुदेव, सर्वांना श्री गुरुदेव. ज्यांना 12वा हप्ता भेटला नाही त्यांना 12वा हप्ता भेटला पाहिजे, हे खूप सगळ्यात भारी कमेंट्स मला वाटली. बघा, 12वा हप्ता आता बऱ्याच ताईंना 12व्या हप्त्यामुळे काढलेले, जवळजवळ 20-30 लाख ताईंना यावेळेस अजून हप्ता भेटलेला नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे सरकारने काय केलेलं आहे, पडताळणी थांबवली. अजून अपडेट्स आलेले नाहीये परफेक्ट, पण असं म्हणतात की पडताळणी थांबवली. पण याच्यामध्ये असं ज्या 12व्या हप्त्याला ज्या ताई मुकलेल्या आहेत त्यांचे नाव पुढे अपडेट आलेलं आहे, मग ते अपडेट त्यांनी काढावं आणि 12वा हप्ता पण भेटायला पाहिजे, 13वा पण भेटावं, 14वा पण भेटावं, म्हणजे 4500 रुपये त्या ताईला एकदम खटकिंतीच्या अकाउंटमध्ये यायला पाहिजेत. तर या मताला कोण कोण सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. पट सर्वांना, सगळ्यांना सरकारने पैसे टाकावे. 13वा आणि 14वा हप्ता एकत्र टाकावा, म्हणजे येणारे रक्षाबंधन एकदम गोड जाईल. असे सरकारकडे मी मागणी करतो की येणारं रक्षाबंधन तुमच्याकडून, लाडक्या दादांकडून लाडक्या ताईंना या ठिकाणी हे मोठं गिफ्ट तुम्ही पाठवा. ते 3-3 हजार रुपये ज्या ताईंना 13वा 14वा हप्ता एकत्र भेटून द्या, आणि ज्या ताईंना 12वा पण भेटला त्यांना 12वा 13वा 14वा 4500 रुपये एकत्र भेटावं, अशी मी सरकारकडे विनंती करतो. इथे सांगतो, काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. आणि जर तुम्हाला लाभार्थी याद्या माहीत नसतील कशा बघायच्या, तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.